मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2025। मित्रांनो, आज राज्यामध्ये 25 जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। काल देखील राज्यामध्ये काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला। आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2025। दुपारनंतर जर या ठिकाणी आपण पाहिलं तर यवतमाळ, वाशिम या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी कारंजा या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच अकोले या जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील दुपारनंतर पाहायला मिळतोय। अकोट, अचलपूर, अमरावती या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। एकंदरीत मित्रांनो, विदर्भाचा जर विचार केला तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस ह्या पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, मराठवाड्यात जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। केज, कळंब या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊसची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी धाराशिव, तुळजापूर, बार्शी, परांडा या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपल्याला मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। तर सांगली, सातारा या काही भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळू शकते। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, पाटण या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा तर अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, मुंबई व आसपासच्या भागामध्ये देखील ढगाळ हवामान हे पाहायला मिळते। तर स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असो, तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी, तसेच मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। तर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।